अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात कोशिंबीर बनवायला। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे, 1 टोमॅटो, बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धा वाटी दही, 2 खिरे, मीठ, साखर आणि चाट मसाला घेतला। आता सर्वप्रथम काय करायचं तर आपण एक असं बाउल किंवा एक पातेलं म्हणा किंवा तंबुली म्हणा हे घ्यायचं। त्यामध्ये मी मीडियम साईजचे 2 कापलेली बारीक कांदे घालते आणि जेवढा कांदा घेतला ना तेवढाच खिरा घेतला बघा। 2 खिरेही कापून घेतली बारीक। मग 1 टोमॅटो, बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून साखर आणि अर्धा टीस्पून चाट मसाला टाकायचा बघा। चाट मसाल्याने काय होते तर आपल्या कोशिंबीरीला टेस्ट मस्त येते आणि मस्त अशी आंबट चव लागते। आता हे सर्व जिन्नस आपण हलवून घ्यायचं बघा। एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कोशिंबीर करताना हे सर्व मटेरियल बारीक कापून घ्यायचं, एकदम बारीक म्हणजे एकदम बारीक। हे तर मी चॉकरमध्ये बारीक केलेलं आहे। सर्वांना तर माहीतच असेल बघा, कांदा टोमॅटोचं जे चॉकर असतात ना ते, याच्या मागच्या व्हिडिओमध्येही मी ते चॉकर दाखवलेलं आहे। त्या चॉकरने मी सर्व जिन्नस बारीक करून घेतलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी अर्धा वाटी दही टाकते बघा। आता तुम्ही म्हणाल इथे दही का कमी वापरलं, तर नंतर या सर्व जे जिन्नस आहे त्याला पाणी सुटतं बघा, त्याच्यामुळं दही हे मी कमीच वापरलं। 2 कांदे म्हणजे मीडियम साईजचे कांदे, जेवढा कांदा घेतला तेवढाच खिरा घ्यायचा बघा। खिरा तर मेन असतो कोशिंबीरीला। आणि त्याच्या अर्ध म्हणजे 1 टोमॅटो, बारीक कापलेली कोथिंबीर आणि मग आपलं जे असतं साखर, मीठ हे अर्धा 1 टीस्पून असं टाकायचं आणि चाट मसाला। एकदम कमी साहित्यात होणारी कोशिंबीर आहे। हे बघा तयार आहे आपली मस्त कोशिंबीर। तुम्ही पण तुमच्या घरी अशी कोशिंबीर नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या तृप्ताई चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।